तुर्भे गावाचं टॅलेंट आज या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आणि अनेक खेळाडूंवर अगदी नजर असतील की ज्यांनी क्रिकेटची कारकिर्दीची सुरुवात केली आणि सुरुवातीलाच तुर्भे बिग बॅश सारखी एक मोठी स्पर्धा खेळण्याची संधी मिळते। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मनीष म्हात्रे आणि त्यांच्या समेत कॅप्टन मिस्टर हेमंत पाटील फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल होत असताना यष्टांच्या मागे आपल्याला पाहायला मिळतील। रितेश म्हात्रे आणि पहिले षटक हाताळण्याची जबाबदारी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी येत असताना अजय चव्हाण, आणखीन एक अष्टपैलू खेळाडू आहे अजय चव्हाण, गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना अजय चव्हाण अजित चव्हाण हे दोन बंधू देखील पाहायला मिळतील। त्याचबरोबर नमित पाटील रोनित पाटील हे बंधू आहेत, राहुल कांबळे उमेश कांबळे हे देखील बंधू आहेत, रवी म्हात्रे पंकज म्हात्रे रवी पाटील पंकज पाटील हे देखील दोन बंधू पाहायला मिळतील। रवी म्हात्रे मनीष म्हात्रे हे देखील दोन बंधू पाहायला मिळतील। चला पहिला बॉल या ओव्हर मॅचचा, यावेळेस पहिलाच बॉल स्ट्रॉंग अपील केली होती पण अंपायरला इंटरेस्ट नाही आहे, चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये सिंगल मिळते। चिनू पाटील यांचं देखील भरपूर स्पर्धेसाठी योगदान राहिलंय, मागची मॅच देखील ते खेळली, पहिल्या बॉलवर लेग बायच्या स्वरूपात सिंगल आली। अजय चव्हाण गोलंदाजी ट्रॅकवर आणि स्टॅक एंडवर मनीष म्हात्रे पाहायला मिळतोय। यावेळेस फटका चांगला आहे, ऑन साइडला स्ट्रोक लगावला आहे, स्क्वेअर ऑफ द विकेट, चेंडू जाईल वन बाउन्स सीमारेषे पलीकडे। मनीष म्हात्रेच्या बॅटमधून येतोय क्रॅकिंग चौकार, 4 धावा। विचार केला तर तुर्भे गावाकडून भरपूर वर्ष क्रिकेट खेळतोय आणि सध्या जर पाहिलं तर 30+ क्रिकेटमध्ये देखील आपला क्रिकेट खेळत असताना या मॅचमध्ये अज सलामीवीर म्हणून पाहायला मिळतोय। पहिल्या बॉलवर लेग बायच्या स्वरूपात सिंगल आली, दुसऱ्या बॉलवर चौकार आलाय, चौकाराने आपलं खातं उघडले, टीमची धावसंख्या 2 चेंडूचा खेळ संपलाय, 5 या आकड्यावर। अजय चव्हाण गोलंदाजी ट्रॅकवर, इथे इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न करत असताना पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आलाय, बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही, डॉट बॉलची सांगता होतीये। चांगलं षटक, चांगला बॉल पाहायला मिळते, अशाच धाटणीचे चेंडू टाकायला लागतील, अशाच धाटणीची गोलंदाजी करावी लागेल। पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेचे षटक आहे, त्यामुळेच हे षटक फार महत्वाचं आहे। फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या खाली आहे, रितेश म्हात्रे चूक होणार नाही, विकेटचं होईल पतन, फलंदाज बाद होत असताना मनीष म्हात्रेला परतावा लागेल, पहिला धक्का लागतोय टीम व्हीपी टायटन्स संघाला, फलंदाज बॅक टू द डगआउट। सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। तुर्भा बिग बॅश 2026 हा भव्य दिव्य सोहळा, मॅच क्रमांक 3 आपल्या समोर रंगली जाते। व्हीपी टायटन्स वर्सेस सोमांश स्मॅशर। टॉस जिंकला सोमांश स्मॅशर टीमने आणि निर्णय घेतला की आम्ही फिल्डिंग करू आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय व्हीपी टायटन्स टीमला। न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय आदित्य। एक गडी बाद, मागचा बॉल जर पाहिलं तर आखूड टप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न करत असताना शिखर एंडला चेंडू लागतोय आणि विकेट किपर रितेश म्हात्रेने झेल पकडलाय, विकेटचं पतन होतंय। एक गडी बाद, टीमची धावसंख्या 5 या आकड्यावर। पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे, शेवटचा बॉल। आदित्य फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल झालाय, इथे देखील बॅटची लीडिंग एज लागते, चेंडू जातोय अगदी शॉर्ट मिड विकेट रिझर मध्ये, 1 धाव मिळते, षटक क्रमांक संपले गेले। पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय, टीमची धावसंख्या फक्त 6 धावा। 1 गड्याच्या मोबदल्यात बॅटिंग करत असताना व्हीपी टायटन्स टीम, अप्रतिम असं आयोजन तुर्भा बिग बॅश 2026। विनीत शेठ, चंद्रकांत पाटील आणि CR पाटील फाउंडेशन प्रेझेंट्स एक भव्य दिव्य स्पर्धा आणि या स्पर्धेतील अनेक खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म देण्याचं काम केलं गेलंय। तुर्भे गाव म्हणजेच क्रिकेटसाठी जाणला जातोय, भरपूर वर्षाची परंपरा आहे। तुर्भे गावामध्ये अनेक
जे संघ आहेत जे मंडळ आहेत त्यांना 50 पेक्षा जास्त वर्ष देखील कंप्लीट झालेत आणि या अगदी भरपूर वर्षाचा अनुभव असलेले हे गाव आहे आणि नेहमीच तुर्भे गावाच्या क्रिकेटने नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर आपलं वर्चस्व दाखवलंय। ही वर्चस्वीची लढाई आतापर्यंत देखील पाहायला मिळते। अनेक वर्षापासून या गावाला एक वलय आहे, या गावाला एक रिस्पेक्ट आहे ते क्रिकेटमध्ये। नेहमी म्हटलं जातं की नवी मुंबईचं क्रिकेट अगदी त्याचा हेड क्वार्टर कुठे असेल तर तुर्भे गावात आहे। या तुर्भे गावाचा टॅलेंट आपल्याला पाहायला मिळते आणि आदित्यच्या बॅट मधून येतोय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषी पलीकडे 4 धावांसाठी चौकार। यावेळी देखील इनसाइड आउट खेळलाय थ्रू द कव्हर चेंडू जाईल सीमारेषे लगत। खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते, फेकी केली जाते आणि दरम्यानच्या काळात 2 धावा देखील कंप्लीट होत असताना टीमची धावसंख्या 12 या आकड्यावर 12 धावा दाखल करावं लागलीत। षटक क्रमांक इथे दुसरं मार्गस्थ असताना बंटी गोलंदाजी ट्रॅकवर पहिल्या बॉलवर चौकार आला, दुसऱ्या बॉलवर 2 धावा आल्या। पहिल्या 2 बॉलवर 6 धावा आपल्या खात्यामध्ये जमा करत असताना आदित्य पुन्हा एकदा लाजवाब टायमिंग, लाजवाब प्लेसमेंट, चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये। व्हाट अ शॉट, लाजवाब स्ट्रोक, अफलातून स्ट्रोक लगवला जातोय। व्हाट अ टायमिंग, व्हाट अ प्लेसमेंट, चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषी पलीकडे। आदित्यच्या बॅट मधून येतोय आणखीन एक धमाका, चेंडू सीमारेषा पार, षटकार। एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। काय बॅटिंग सुरू आहे। पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाज हावी ठरला होता, दुसऱ्या ओव्हरमध्ये आदित्यने चार्ज घेतला। पहिल्या बॉलवर चौकार, दुसऱ्या बॉलवर 2 धावा, तिसऱ्या बॉलवर एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये षटकार आलाय। सुपर बॅटिंग परफॉर्मन्स मिस्टर आदित्य। पुन्हा एकदा खोलवटप्प्याचा चेंडू आहे, अगदी लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळते, सिंगल मिळते आणि सिंगलने टीमची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचते 19 आकड्यावर। 19 ऑन स्कोरबोर्ड। 5 ओव्हरचा सामना आहे, प्रत्येक षटक हे 5 बॉलचा असेल, त्यामुळेच 25 बॉलचा अगदी एक डाव असेल, त्यामुळेच टीमला अलर्ट राहावं लागते, अटॅक करावा लागतो। लॉफ केला, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल। काय घडलंय, हेमंत पाटील अगदी स्वस्तात परतलाय, विकेटचं होतोय पतन, दुसरा धक्का लागतोय टीम बीपी टायटन संघाला। कॅप्टन हेमंत पाटील परतलाय। दोन ओव्हरचा खेळ संपलाय, 2 गडी बाद, टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 19 आकड्यावर। शेवटच्या बॉलवर काय घडलं तर शेवटच्या बॉलवर अगदी लॉंग ऑफ रिजन मध्ये स्ट्रोक लावण्याचा प्रयत्न करत असताना हेमंत पाटील स्वस्तात परतलाय, खूप चांगला झेल पकडलाय। 2 गडी बाद, टीमची धावसंख्या 19 आकड्यावर। अडचणीमध्ये आहे सध्याच्या घडीला बीपी टायटन्स टीम। कॅप्टन परतलाय, बंटीने मागच्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या, तरी देखील शेवटच्या बॉलवर अगदी सुखकर असा अनुभव मिळाला, म्हणजेच हेमंत पाटीलला त्याने बाद केलं। शेवटचे 15 बॉलचा खेळ बाकी आहे। न्यू बॅटर, न्यू कॅन्डिडेट मैदानामध्ये दाखल झालाय। समीर पाहायला मिळते, 2 गड्यांच्या मोबदल्यात 19 धावा। पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपलाय, पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन संपलं गेलं। बंटीने मागचं षटक हाताळलं, अगदी हावी ठरला होता आदित्य आणि खूप चांगली स्ट्रोक लगवले गेली होती, पण शेवटच्या बॉलवर अगदी हेमंत पाटीलला बाद केलं, त्यामुळेच कुठेतरी हे षटक सोमान स्मॅशर टीमसाठी चांगलं म्हणावं लागेल।
पुढचा बॉल गोलंदाज तयार होत असताना आदित्य गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळी देखील फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये. झेल पकडला जातोय. आदित्यचं शिकार केले आहे आणि परतावा लागेल सेट बॅट्समन आदित्यला. धक्का क्रमांक लागतोय 3रा टीम VP टायटन संघाला. फलंदाज बाद. अनेक स्ट्रोक लगवण्याचा प्रयत्न करत असताना कुठेतरी बॅट्समन चूक करतोय आणि 2 झेल आतापर्यंत पकडले गेलेत लॉंग ऑफ रिजन मध्ये. हर्षूच्या माध्यमातून झेल पकडण्यात आलं आणि विकेटचं होते पतन. 3 गडी बाद. टीमची धावसंख्या 19 आकड्यावर. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. केवल साईनाथ पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अगदी साईनाथ पाटील बुवा यांचा विचार केला तर खूप चांगले समालोचक आहेत आणि भजनी बुवा देखील आहेत. केवलने देखील भरपूर कमी कालावधीमध्ये आपल्या खेळाचा ठसा उमटवलाय. आपल्या टीमसाठी आपल्या गावासाठी खेळत असताना केवल पाटील फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल झालाय. डाऊन द लेग साइड. अंपायरचा कॉल काय येतोय? अंपायरचा कॉल येते व्हाईट बॉल आणि व्हाईट +1 अशा 2 धावा मिळतील. पहिल्या बॉलवर विकेट प्राप्त झाली. अतिरिक्त वेग देण्याचा प्रयत्न करत असताना गोलंदाज आदित्यने आदित्यला बाद केलं. जो आदित्य चांगल्या फॉर्म मध्ये होता, चांगली बॅटिंग करत होता, त्याला परत पाठवण्यामध्ये तो यशस्वी झाला. अकोटपाच्या बॉलला पुल केलाय, फेकून दिलाय स्क्वेअर ऑफ द विकेट. अंपायरचा इशारा काय येतोय? यस मॅक्सिमम. फलंदाज आपण पाहू शकाल समीरच्या बॅट मधून येतोय पहिला क्रॅकिंग षटकार. 6 धावा. केवलच्या बॅट मधून षटकार आला. केवल साईनाथ पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मी मगाशी म्हटलं होतं की या खेळाडूकडे क्षमता ॲबिलिटी आहे. या खेळाडूने देखील भरपूर कमी कालावधीमध्ये आपल्या खेळाचा ठसा उमटवलाय. तो केवळ अगदी शॉर्ट बॉलचा अगदी पुरेपूर वापर करत असताना डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा रेषे पलीकडे षटकार लगवलाय. अगदी अक्कू टप्प्याचा बॉल अगदी मागे ठेवला होता. बॉल अगोदर बॅट फिरली गेली. बॉल उशिरा आलाय. चेंज ऑफ पेस, कमी गतीचा चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉलची सांगता होतीये. 27 ऑन स्कोर बोर्ड. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 3ऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. अकोटप्याचा बॉल पुन्हा एकदा मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक बंटी त्या खाली आहे. झेल पकडला जातोय आणि अशा तऱ्हेने केवलच्या विकेटचं पतन. धक्का क्रमांक लागतोय 4था टीम VP टायटन संघाला. फलंदाज केवल पाटील बॅक टू द डगआउट. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 1 बॉलचा खेळ बाकी आहे. माफ करा. पहिल्या बॉल विकेट, त्यानंतर वाईट बॉल, त्यानंतर षटकार, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर विकेट आली. न्यू बॅटर डेंजरस मॅन मिस्टर कौशल पाटील फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल झालाय. याच मैदानावर कौशल पाटीलच्या नावावर विक्रम आहे. 7 बॉलमध्ये 7 षटकार मारण्याचा कारनामा याच खेळाडूने केला होता. अगदी 9 बॉलमध्ये अर्धशतक झळकवलं होतं कौशल पाटीलने तुर्भा प्रीमियर लीग मध्ये TPL मध्ये. पण आता तुर्भा बिग बॅश ही लीग खेळत असताना कौशल पाटील कशा पद्धतीने परफॉर्मन्स करतोय. एक घातक खेळाडू आहे, विस्फोटक फलंदाज आहे. अनेक वेळा ज्या वेळेस टीमला गरज असते त्या वेळेस कौशल पाटीलचं कौशल्य आम्ही सातत्याने मैदानाच्या आतमध्ये पाहिलंय. शेवटचा बॉल इथे देखील अकोटप्याचा बॉल आहे. फ्लिक केला जातोय. डॉट बॉलची सांगता होती. ओव्हर क्रमांक संपले गेले. 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 4 गड्याच्या मोबदल्यात 27 धावा.
चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी पहिला कॉल दिला जाईल. सिद्धिविनायक बॉईज वर्सेस बिराज वॉरियर्स. दोन्ही टीम कॅप्टन रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल याची नोंद देखील घ्या. प्रत्येक मॅचचा टॉस हा इनिंग ब्रेक मध्ये केला जातोय, मॅन्डेटरी असेल, त्यामुळेच दोन्ही टीमला या सूचना असतील. दोन्ही टीम कॅप्टन रिपोर्टिंग करा आणि इनिंग ब्रेक मध्ये केला जाईल टॉस. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. CR पाटील फाउंडेशन आणि विनीत शेठ चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून साकार झालेली तुर्भा बिग बॅश 2026 हा भव्य दिव्य 16 मैदानाच्या मध्ये आजचा अखेरचा दिवस, अखेरची रजनी आणि मॅच क्रमांक 3 आपल्या समोर रंगली जाते. गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक 4 शिनू आलाय. वेगवान चेंडू आहे, ऑफस्टंपवर पडल्यानंतर बॉल स्किड झालाय. स्टंपिंग करण्याचा प्रयत्न केला जातोय रितेश म्हात्रेच्या माध्यमातून, पण पॉपिंग क्रीज मध्ये फलंदाज तैनात आहे असं सांगण्यात आलंय. अमन सिंग, आकाश सिंग हे दोन बंधू आपल्याला पाहायला मिळतील अंपायरच्या भूमिकेत. या प्रीमियर लीग मध्ये बरेच बंधू आपल्याला पाहायला मिळतील. अंपायरने देखील दोन बंधू पाहायला मिळतील. ज्या खेळाडूंचा मी मगाशी उल्लेख केला होता, पंकज पाटील, रवी पाटील असेल, मनीष म्हात्रे, रवी म्हात्रे, नमित पाटील, रोनित पाटील, राहुल कांबळे, उमेश कांबळे अशी अनेक बंधूंची जोडी आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळेल. पहिला बॉल डॉट आलाय. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना शिनू गोलंदाजी ट्रॅकवर. इथे देखील ऑफस्टंपवर मारा, खूप चांगली गोलंदाजी, सातत्याने त्याच दिशेवर गोलंदाजी करत असताना यस आणि 3 बंधू देखील या स्पर्धेच्या निमित्ताने खेळत दिसतील. ते देखील फार अनोखी गोष्ट आहे. तुर्भे गावाचं टॅलेंट, तुर्भे गावाचं क्रिकेट आज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. अनेक खेळाडूंना एक चांगली संधी या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळेल. पण सध्याच्या घडीला जर पाहिलं तर शिनूने कमाल केली आहे. पहिले 2 डॉट बॉल येत असताना प्रेशरमध्ये आता फलंदाज. पुन्हा एकदा चांगला बॉल आणि अपील केली गेली. अंपायरने बोट आकाशाकडे. विकेटचं होते पतन. लाजबाब गोलंदाजी करत असताना शिनू कॉट बिहाइंड. विकेटचं पतन होतोय आणि फलंदाज समीरला परतावा लागेल. धक्का क्रमांक लागतोय 5वा. 27 आकड्यावर 27 धावा दाखल करावे लागलेत. रवी म्हात्रे, किरण म्हात्रे, मनीष म्हात्रे हे 3 म्हात्रे बंधू देखील या स्पर्धेच्या निमित्ताने खेळताना दिसतील. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय साहिल. अप्रतिम गोलंदाजी शिनूच्या माध्यमातून पहिल्या 3 बॉलवर कमाल केली आहे. चांगली गोलंदाजी. 4था बॉल देखील इंटू द ब्लॉक होल. 4था बॉल देखील डॉट बॉलची सांगता होतीये. काल जर पाहिलं तर शिवाने मेडन विकेटचा कारनामा केला होता. मेडन ओव्हर विकेटचा कारनामा केला होता. या मॅच मध्ये देखील तेच चित्र पाहायला मिळेल. सुरुवातीचे 4 बॉल डॉट शिनूच्या माध्यमातून चांगलं षटक, अप्रतिम षटक म्हणावं लागेल. पुढचा बॉल 5वा बॉल देखील खुलबट टप्प्याचा चेंडू आहे. फंबलिंग पाहायला मिळते. खराब क्षेत्ररक्षण. इथे मात्र सिंगल मिळते आणि अशा तऱ्हेने या ओव्हर मध्ये फक्त एकच धाव खर्च केली शिनूने. लाजबाब षटक म्हणावं लागेल शिनूचं. फक्त 1 धाव देऊन 1 गडी बाद केलेत. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या फक्त 28 धावा दाखल कराव्या लागलेत. पहिल्या मॅच मध्ये 47 धावा, दुसऱ्या मॅच मध्ये 34 धावा. आता या मॅच मध्ये किती धावा होतील याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. तोपर्यंत जाऊया डीजे मास्टर कडे आणि ऐकूया एक
चला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी सिद्धिविनायक बॉईज वर्सेस विराज वॉरियर्स दोन्ही टीम कॅप्टन रिपोर्टिंग करा. यस सिद्धिविनायक टीमचे कॅप्टन प्रताप आमच्या सोबत आहेत. षटक क्रमांक अखेरचा आहे. फुलटॉस बॉल आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. झेल सुटलाय आणि अशा तऱ्हेने एकच धाव मिळते. पहिलाच बॉल फुलटॉस बॉल. गोलंदाजी करत असताना गोलंदाज प्रतीक पाटील आपल्याला पाहायला मिळते. रिव्ह्यू घेतलाय बीमरसाठी बॅटिंग करणाऱ्या टीमने. त्याची पडताळणी करण्यासाठी आमचे स्पेशल अंपायर नमित पाटील येतील. सर फेअर डिलिव्हरी. बॅट्समनची पोझिशन जर पाहिलं तर थोडासा बेंड झाला आणि बॉल ड्रिफ्ट होतोय त्यामुळेच फेअर डिलिव्हरी आहे. तर या बॉलवर मात्र सिंगलच मिळते. सिंगल टीमची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचते 29. 29 या आकड्यावर 29 धावा दाखल करायला लागलेत. शेवटचे 4 बॉलचा काही बाकी आहे. कौशल पाटीलला हवी तशी स्ट्राईक मिळाली नाही त्यामुळेच या खेळाडूला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं गरजेचं आहे. मागची पूर्ण ओव्हर अगदी ऑन सेकंडवर राहिला. पुन्हा एकदा अगदी कमी गतीचा चेंडू आहे. अंपायरचा कॉल येतोय. यस बाईच्या स्वरूपात सिंगल मिळतीये. कौशल पाटीलला देखील शांत ठेवले. प्रत्येक भरपूर पोटेन्शियल आहे या खेळाडूकडे देखील. बॅटिंग बॉलिंग या दोन्ही डिपार्टमेंटमध्ये आपलं छाप सोडतोय. लेंथ बॉलला पिक केला. फेकलाय डाऊन द ग्राउंड. कौशल पाटीलच्या बॅट मधून येतोय पहिला धमाका. चेंडू सीमारेषा पार. षटकार. कौशल पाटीलच्या माध्यमातून 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 36 धावा धाव फलकावर लागलेत. शेवटच्या ओव्हर प्रगतीपत्र असताना पुन्हा एकदा खोलपटापाचा चेंडू पाहायला मिळते. वेगाने बंटी येईल. 1 धाव तर कंप्लीट झाली. बॉलने टर्न घेतलाय. फंबलिंग पाहायला मिळते. 2 धावा देखील कंप्लीट होत असताना टीमच्या धावसंख्येत वाढ होते. टीमची धावसंख्या 38. 38 ऑन स्कोर बोर्ड. 38 धावा धाव फलकावर लागलेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. या बॉलवर षटकार आला तर 44 होतील. 45चं टार्गेट होईल. चौकार आला तर 42 होतील. 43चं टार्गेट होईल. 2 आल्या तर 41चं टार्गेट. आणि आजच्या पद्धतीने बॉलर बॅक ड्राईव्ह कॅच पकडली जाते. विकेटचं होते पतन म्हणजेच या बॉलवर विकेट येते. अशा पद्धतीने 5 ओव्हरचा केस संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 38 या आकड्यावर आणि 39 धावांचं टार्गेट उभं केलंय येणाऱ्या 5 ओव्हरमध्ये. बघूया या धावांचा पाठला कशा पद्धतीने सोमांश मास्टर या धावांचा पाठला करतोय आणि कशा पद्धतीने व्हीपी टायटन्स टीम या धावा डिफेंड करतोय. चला नेक्स्ट मॅच सिद्धिविनायक बॉईज टीमचा कॅप्टन आणि विराज वॉरियर्स टीमचा कॅप्टन. टॉस केला जाईल. शिवा काका यांची शुभ हस्ते केला जाईल टॉस. चला दोन्ही टीम कॅप्टन आहेत. त्यांचे शुभ हस्ते अगदी टॉस केला जाईल. शिवा काका यांचे शुभ हस्ते टॉस केला जातोय. एका बाजूला टीम कॅप्टन प्रताप आणि रवी म्हात्रे. आणि टॉस झाला आणि टॉस जिंकलाय. यस रवी म्हात्रे टीम म्हणजेच विराज वॉरियर्स टीमने टॉस जिंकलाय. लगेचच हा सामना संपल्या रवी म्हात्रे तुम्हाला या निर्णयाची अंमलबजावणी करायची आहे. TBB म्हणजेच तुर्भा बिग बॅश 2026 हा भव्य दिव्य सोहळा. अतिशय रंगतदार स्पर्धा. सगळ्यांचंच लक्ष वेधले. आज तुर्भे गावाला जत्रेचं स्वरूप आलंय आणि क्रिकेटमय वातावरण संपूर्ण निर्माण झालंय. त्याचा औचित्य आहे तुर्भा बिग बॅश.
आज सगळ्यांचेच मार्गदर्शन, सगळ्यांचं योगदान, सगळ्यांचेच आशीर्वादाने ही स्पर्धा सुरू होते आणि खऱ्या अर्थानं ह्या स्पर्धा होणं गरजेचं आहे. कुठल्याही गावाचं टॅलेंट जर बाहेर काढायचं असेल, लगेचच आपल्याला मुख्य टीममध्ये एंट्री मिळत नाही. त्यासाठी तुम्हाला गावच्या स्पर्धा खेळाव्या लागतात, गावामध्ये परफॉर्मन्स करावा लागतो, त्यानंतर मात्र मुख्य टीममध्ये एंट्री मिळते. त्यानंतर मात्र व्यावसायिक, ग्रामीण आणि खुल्या गटाचं क्रिकेट तुम्ही खेळू शकता. त्यामुळे ही सुरुवात करणं गरजेचं आहे. ही सुरुवात तुम्ही केली आणि ही सुरुवात फार महत्त्वाची आहे. अनेक खेळाडूंचं आज पोटेन्शियल, क्लास, दर्जा पाहायला मिळेल. रोशन पाटील यांचं देखील आगमन झालंय. वेलकम सरचे स्वागत आहे. संजू दादा आपलं देखील सरचे स्वागत आहे. चला, टार्गेट आहे 39 धावांचं आणि सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये दाखल होत असताना एका बाजूला जर पाहिलं तर रितेश म्हात्रे, जो नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटच्या अनेक स्पर्धेमध्ये, आगरेकोडी प्रीमियर लीग असेल किंवा नवी मुंबई प्रीमियर लीग असेल किंवा NMTCच्या माध्यमातून ज्या स्पर्धा होतात त्या स्पर्धेमध्ये देखील या खेळाडूने नेहमीच विकेट कीपर आणि बॅटिंग या दोन्ही डिपार्टमेंटमध्ये आपल्या अव्वल दर्जाचा खेळ दाखवला. खास करून NMPL स्पर्धेमध्ये देखील या खेळाडूने अगदी टॉनी टायटन टीमसाठी खेळत असताना ॲज अ सलामीवीर म्हणून चांगली कामगिरी केली. त्यांच्या समेत फलंदाजीसाठी अक्षय पाटील फलंदाजीसाठी आलाय. चला, 39 धावांचं टार्गेट आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झालाय. अक्षय पाटील आणि रितेश म्हात्रे आणि पहिलं षटक अक्षू पाटील. येस, नमित पाटील अगदी त्यांच्या मामाचा मुलगा आहे. अक्षू पाटील फलंदाजीसाठी पाहायला मिळते. रितेश सेकंडवर आणि पहिले षटक हाताळण्याची जबाबदारी तेच तर गोलंदाज हेमंत पाटील. पहिलाच बॉल लेन बॉलला अगदी थ्रू द कव्हर, चेंडू जातोय दणदण करत सीमारेषी पलीकडे. फलंदाज रितेश म्हात्रेच्या बॅटमधून येतोय पहिल्याच बॉलवर क्रॅकिंग चौकार. 4 धावा. बॉक्स ऑफिस फाडलाय आणि आज तुर्बे गावाची धुरंधर मैदानाच्या मध्ये खेळत असताना शॉर्ट बॉल स्क्वेअर कट केला जातोय, चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये, सिंगल मिळते. पहिल्या 2 बॉलचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 5 या आकड्यावर. चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला रितेश म्हात्रेच्या माध्यमातून सुरू आहे. 39 धावांचं टार्गेट आहे. हे टार्गेट इतकं मोठं नाही आहे, पण जर विकेट प्राप्त केली आणि या ओव्हरमध्ये किफायती गोलंदाजी झाली तर नक्कीच मॅच मध्ये वापसी होऊ शकते. पण जर तर नाही क्रिकेट चालत नाही, त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागतं. पुन्हा एकदा खोटप्याचा बॉल आहे, स्क्वेअर कट केला आहे, चेंडू जातो डीप बॅकवर्ड पॉइंट रीजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, एक धाव कंप्लीट झाली आणि बघता बघता दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना सुपर स्टार्ट. चांगली सुरुवात, वेल बिगेन झाबडन. सुरुवात फार महत्वाची असते आणि सुरुवात जर चांगली असेल तर शेवट देखील चांगला होतो. 7 धावा धाव फलकावा लागलेत. पहिल्या ओव्हरचा केस सुरू आहे. पहिल्या 3 बॉलचा केस संपलाय. खोलवटप्याचा चेंडू आहे. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर इनफिल्डच्या वरून चेंडू होतोय फरार. चेंडू सीमारेषी पलीकडे जाऊन पोहोचलाय. 4 धावांसाठी चौकार. लाजबाब धमाकेदार बॅटिंग, चौकार. अटॅकिंग क्रिकेट. पहिल्या ओव्हरमध्ये आक्रमण केलं जात आहे. आडवा बॅटने क्रॉस बॅटेड स्ट्रोक, भन्नाट वेग, डॉट बॉलची सांगता होते. ओव्हर क्रमांक संपले गेले. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या बिनगडी बाद जाऊन पोहोचते 11 धावा धाव फलकावर लागलेत. आता उर्वरित जर पाहिले तर
20 बॉलचा खेळ बाकी आणि 28 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 20 बॉल 28. मॅच ऑन आहे. सोमान स्मॅशर टीम अगदी चांगल्या स्थितीमध्ये आहे आणि आता या मॅचमध्ये कशा पद्धतीने पुढच्या 4 ओव्हरमध्ये कामगिरी केली जाईल त्याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तुर्बाय बिग बॅशचं हे भव्य दिव्य आयोजन तुम्हाला पाहायला मिळते. आजची शेवटची रजनी फ्लड लाईटमध्ये अगदी ज्यावेळेस फ्लड लाईट होतील त्यावेळेस या स्पर्धेचा एक वेगळा लुक पाहायला मिळतोय. रामतनू क्रीडांगण जो नवी मुंबईतील एक प्रसिद्ध क्रीडांगण आहे. त्या क्रीडांगणावर अनेक मोठमोठ्या स्पर्धा पाहिल्यात. भरपूर वर्षापासून हे क्रीडांगण आज आपल्याला देखील पाहायला मिळते आणि या मैदानावर फार वर्षानंतर डे नाईट फॉर्मॅट इथे खेळला जातोय. त्याचं देखील कौतुक करावं लागेल. अकोटपाचा बॉल टॉप एज स्वतः गोलंदाज त्या खाली येईल. आदित्य विकेटचं होते पतन आणि पहिला धक्का लागत असताना अशुभ पाटीलला परतावा लागेल. पहिला धक्का लागतोय सोमान स्मॅशर टीमला. फलंदाज बाद. ची धावसंख्या 11. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आणि पहिल्याच बॉलवर आदित्यने शिकार केली अक्षु पाटीलची आणि विकेटचं होते पतन. 11 1 गडी बाद, 1 षटक, 1 बॉलचा केस संपलाय आणि 11 1 गडी बाद. नेन्सल आकडा पाहायला मिळतोय. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. अजय चव्हाण पहिलं षटक हाताळलं होतं अजय चव्हाणने पहिल्या इनिंगमध्ये. आता बॅटिंगमध्ये योगदान द्यावं लागेल. पॉवर प्लेचे षटक आहे. बॅकवर्ड पॉइंट आहे, कव्हर आहे, कव्हर पॉइंट आहे, एक्स्ट्रा कव्हर आहे, मिड ऑफ आहे, शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट मिड विकेट. यावेळेस देखील पुन्हा एकदा बॉलर बॅक ड्राईव्ह. खूप चांगली गोलंदाजी आदित्यच्या माध्यमातून पाहायला मिळते. आदित्यने बॅटिंगमध्ये देखील योगदान दिलं. आपल्या टीमसाठी धावांचा वेग वाढवला. त्यामुळेच कुठेतरी 39 पर्यंत मजल मारली गेली. पण आता गोलंदाजीमध्ये देखील योगदान देतोय. चांगलं कॉन्ट्रीब्युशन आपल्याकडून होत असताना आदित्य खूप चांगला स्ट्रोक लगावला जातोय. इनफिल्डच्या वरून चेंडू जातोय कव्हर रिजन मध्ये जाऊन पोहोचलाय सीमारेषी पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. लाजबाब स्ट्रोक लगावला जातोय आणि 4 धावांना टीमची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचते 15 या आकड्यावर. 15 धावा. आलाय बॅटिंग करत असताना अजय चव्हाणच्या बॅटमधून चौकार आलाय. 4 धावांना आपलं खातं उघडलंय. यावेळेस देखील फ्लिक केला जातोय. गॅप मध्ये आहे. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू जातोय सीमारेषी पलीकडे. अजय चव्हाणच्या बॅटमधून येतोय लगातारच्या 2 बॉलवर 2 चौकार. चेंडू गोलंदाजाचे आणि 2 चेंडू फलंदाजाचे हे पाहायला मिळालं. फुलटॉस बॉल अगदी ऑन साइडला लगवला जातोय. मिड विकेट रिजन मध्ये वेगाने क्षेत्ररक्षक येईल. 1 धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांना टीमची धावसंख्या 21 या आकड्यावर. 21 धावा धावफलक लागलेत. 15 बॉल आणि 18 धावांची आवश्यकता. 2 ओव्हरचा केस संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या तब्बल 11 आणि या ओव्हरमध्ये आदित्यने धावा खर्च केल्या 10 धावा. 2 ओव्हरचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 21 या आकड्यावर. आता 15 बॉल आणि 15 बॉल मध्ये 18 धावांची आवश्यकता. 3, 2, 1. Are you ready, Torben? Big Bash vibe. Full on drive. BJ. Big Bash, chala blast. Cricketच्या fever super fast. चौकाच्या त्या crowd करतो shot. Ground वरच full knockout.
तुर्बे बिग बॅश हे Chaka chaka टायटल सॉन्ग तुम्ही ऐकलं. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मॅच आता अगदी येऊन ठेपली होती, म्हणजेच 15 बॉल आणि 15 बॉलमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. रितेश म्हात्रे आणि अजित चव्हाण हे दोन्ही बॅटर आता चांगल्या रंगात आहे. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाज पंकज आला. पंकज म्हात्रे पहिलाच बॉल फुल टॉस स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू जाईल, क्षेत्ररक्षण केलं जात आहे. साहिलच्या माध्यमातून आपल्या टीमसाठी धावा वाचवण्यामध्ये यशस्वी होतोय. थोडावर नाराज होतोय. कॅच कॅरी होऊ शकलीच ती का अशा इराद्यामध्ये हा बॉल अडवण्याचा प्रयत्न केला जातोय, पण खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. साहिलच्या माध्यमातून सिंगल मिळते. आता 14 मध्ये 17 करायचे आहेत. मॅच ऑन आहे. टीम अगदी चांगल्या स्थितीमध्ये आहे. सुमाच मास्टर हा संघ देखील खेळतोय. फुलटॉस बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. अंपायरचा काय इशारा येईल त्याकडे लक्ष असेल. यस, डॉट बॉलची सांगता होतीये. फुलटॉस बॉल का सोडून दिला असा सवाल केला जातोय आणि ते डॉट बॉलची सांगता होतीये. इक्वेशन बदललंय आता. 13 मध्ये करायचे 17 धावा. 13 बॉल 17 धावा इक्वेशन पाहायला मिळते. पंकज म्हात्रे रणवीरमध्ये अडथळा येतोय. 13 बॉल 17 धावांची आवश्यकता आहे. मॅच ऑन आहे. दोन्ही टीमसाठी संधी असेल. प्रत्येक मॅच इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक मॅचमध्ये तुम्हाला प्रदर्शन करावं लागेल. आणि या सध्याच्या घडीला जर पाहिलं तर सुमन स्मॅशर्स हा संघ देखील चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. अकोटप्याचा बॉल अगदी बॉल उशीर आला. बॅट अगोदर फिरली त्यामुळे डॉट बॉलची सांगता होती. प्रत्येक डॉट बॉल मॅचचं इक्वेशन बदलेल. प्रत्येक डॉट बॉल बॅटिंग करणाऱ्या टीमला प्रेशरमध्ये आणेल आणि प्रत्येक डॉट बॉल गोलंदाजाचा कॉन्फिडन्स वाढवेल. आणि ज्या ज्या वेळेस कॉन्फिडन्स वाढतो त्या त्या वेळेस अगदी चांगला परफॉर्मन्स होतो. त्यामुळेच या गोष्टीकडे देखील लक्ष द्यावं लागेल. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळते. एक धाव मिळते. एकाच धावावर समाधान मानावं लागेल. खूप चांगली गोलंदाजी मागच्या या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर पंकज म्हात्रेने इतकी चांगली काही चेंडू हाताळल्याने पहिला बॉल सिंगल आली. दुसरा बॉल जर पाहिलं तर फुलटॉस बॉल मिस केला. त्यानंतर पुन्हा एकदा बॉल मिस केला आणि या बॉलवर देखील फुलटॉस बॉलवर मोठा स्ट्रोक कन्वर्ट होऊ शकला नाही. एक धाव मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना 23 आकड्यावर. अजूनही 16 करायचे आहेत. फटका चांगला आहे. चेंडू जातोय मिड विकेट रिजन मध्ये. खूप चांगला झेल पकडला जातोय. साहिलच्या माध्यमातून विकेटचं होते पतन. कहाणी में ट्विस्ट. काल देखील 100 कॅच पकडली होती साहिलने आणि आता फलंदाज परतावा लागेल. साहिल तारेकर. आकाश तारेकरचे भरपूर चांगले फॅन आहेत. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचते 23 आकड्यावर. 2 गड्याच्या मोबदल्यात आता 10 बॉल मध्ये 16 धावा करायचे आहेत. 10 चेंडू 16 धावा. मॅच ऑन आहे. दोन्ही टीम्सला संधी आहे. बघूया संधीचं सोनं कोण करेल. तोपर्यंत जाऊया. असं म्हटलं जातं की माहोल बदलतं संगीत, मनाला प्रफुल्लित करतं संगीत, मन तल्लीन करतं संगीत. ऐकूया एक मधुर गीत. अप्रतिम गीतानंतर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तुर्बे गावाचं क्रिकेट, तुर्बे गावाची लेगेसी, तुर्बे गावाचं मान सन्मान राखणारी तुर्बे बिग बॅश ही स्पर्धा तुम्ही अनुभवताय. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना प्रतीक पाटील आलाय आणि नवीन गोलंदाज ओनली फॉर डब्ल्यू. चला डब्ल्यू गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये 16 धावांची अजूनही आवश्यकता आहे. स्टँकेटवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळते अजय चव्हाण, प्रतीक पाटील. अकोटप्पाच्या बॉलला ऑन दी अप खेळलाय. फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक खाली. झेल पकडला जातोय. विकेटचा होतोय पतन. शुभमने झेल पकडला आणि संपलाय अजय चव्हाणचा खेळ. कहाणी में ट्विस्ट. मॅच मध्ये वापसी केली आहे.
टीम आपण पाहू शकाल VP टायटन्स टीमने फलंदाज अजय चव्हाण बॅक टू द डगआउट फलंदाज बाद. गोलंदाजी आणि काय कमबॅक केलंय. पंकज म्हात्रेचं षटक हे निर्णायक षटक ठरलं या मॅच साठी, कारण की 15 बॉलमध्ये जर पाहिलं तर धावाची आवश्यकता होती, 17 धावांची आवश्यकता होती, 18 धावांची आवश्यकता होती. आणि आता मॅच येऊन टेपले 9 बॉल 16 धावा, म्हणजेच मागच्या 5 बॉलमध्ये फक्त 2 धावा आल्या. हे आहे क्रिकेट. म्हणूनच जोपर्यंत जिंकण्याचे सर्व पर्याय बंद होत नाही तोपर्यंत हार मानायची नाही, तोपर्यंत मॅच सोडायची नाही. आणि तेच केलं आहे VP टायटन्स टीमने. आता इक्वेशन बदललंय. 9 बॉलमध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा डब्ल्यू गोलंदाजी ट्रॅकवर आणि न्यू बॅटर सुधीर फलंदाजीसाठी आलाय. खोलबटापाचा चेंडू आहे, खूप चांगला स्ट्रोक लगावला जातोय, धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. काय घडलंय? फेकी चांगली आहे, विकेटचं होते पतन, सुधीरला परतावा लागेल. आणखीन एक विकेटचं पतन, खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे पंकज म्हात्रेच्या माध्यमातून आणि विकेटचं पतन होते. सुधीर पहिल्याच बॉलवर बाद होते. धावचीच्या सुरुवात फलंदाज बॅक टू द डगआउट. रंग येऊन ठेपलाय. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे. सोमांश मॅस्टर टीम आता अडचणीमध्ये आहे. सोमांश मॅस्टर टीम आता संकटामध्ये आहे, कारण की इक्वेशन जर पाहिलं तर फार सोपं होतं, पण सोप्या गोष्टी कधी कधी अवघड होतात आणि अवघड गोष्टी सोप्या करता येतात, त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागतोय. म्हणूनच म्हटलं जातं की कुठलाही डोंगर उंच नसतो, ती चढण्याची इच्छाशक्ती तुमच्याकडे पाहिजे, ते चिकाटी ती जिद्द तुमच्याकडे पाहिजे. म्हणूनच या मॅचमध्ये ज्या पद्धतीने पलटवार केला आणि ज्या पद्धतीने मॅचमध्ये कमबॅक केलाय, आता इक्वेशन येऊन ठेपले ते म्हणजेच 8 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता. म्हणजेच प्रत्येक बॉल मागे तुम्हाला करावं लागतील 2 धावा. 8 दुने 16, 8 बॉल 16 धावांची आवश्यकता. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा अगदी टायमिंग होऊ शकला नाही. धावचीची संधी होईल का? धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. प्रतीकच्या माध्यमातून धाव घेणं गरजेचं आहे. मागच्या बॉलवर देखील धाव होऊ शकली असती, पण धाव घेण्याचा प्रयत्न केला नाहीये. एक एक धाव फार महत्त्वाची असते. ईच अँड एव्हरी रन इज इम्पॉर्टंट. म्हणूनच म्हटलं जातं की परीक्षेमध्ये एका मार्काला, अगदी राजकारणात एका मताला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला फार महत्त्व असतं, आणि ही धाव मिस करणं म्हणजेच टीमसाठी घातक ठरते. आता इक्वेशन येऊन ठेपलंय. 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये करायचे अजूनही 16 धावा. 7-16 इक्वेशन आहे. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे, हेच आहे क्रिकेट. फुलटॉस बॉल फेकलाय काउ कॉर्नर रिजन मध्ये. फलंदाज शिनूच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग षटकार. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. येतोय क्रॅकिंग षटकार. 6 धावा. थँक्यू. डिस्को डान्सर नाही, डिस्को सिक्सर लगवलाय. शिनूच्या बॅटमधून षटकार आलाय. आता इक्वेशन आहे 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 10 धावांची आवश्यकता. मॅच प्रत्येक बॉलवर वेगवेगळं समीकरण दाखवते. प्रत्येक बॉलवर अगदी मॅच फिरतीये. सामना रंगतदार अवस्थेमध्ये. सुपर सामना, लाजवाब सामना. पुन्हा एकदा स्ट्रोक लगवला जातोय. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकदा कंप्लीट झाले. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे समीर यांच्या माध्यमातून. आणि अशा तऱ्हेने ओव्हर क्रमांक संपले गेले. चौथी 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या आकड्यावर. आता 5 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता.
5 गेंदे 9 रन्स, 9 धावा 5 चेंडू. वाडा मॅच सुपर डुपर सामना. आता शेवटचा गोलंदाज कुठला वापरला जाईल, कुठल्या गोलंदाजाकडे हे शेवटचे षटक जाईल याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. जरा सामना स्पीडअप करा विनंती करतोय. व्हीपी टायटन्स टीम, वेळ फार महत्वाचा आहे. वेळेचा भान तुम्हाला ठेवावं लागेल. आपण जरी थांबलो तरी वेळ आपल्यासाठी थांबत नाही. त्यामुळेच आज फायनल डे आहे. त्यामुळेच तुम्हाला क्विक आणि फास्ट खेळावं लागेल. पाच बॉल आणि 5 बॉलमध्ये 9 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 9 धावा, 9 धावा 5 चेंडू. गोलंदाजी ट्रॅकवर साहिल आला. साहिल तारेकर, आकाश तारेकरचे भरपूर मोठे फॅन आहेत. नमित साहिल तारेकर. चला मॅचला होते सुरुवात. 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. सेकंडवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय शिनू, ज्याने गोलंदाजीमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली. आता फलंदाजीमध्ये देखील एक षटकार लगवल्याने मॅचमध्ये वापसी करून दिली आहे. प्रतीक नॉन स्ट्रेट एंडवर आहे. 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये 9 धावा. अगदी अवे फ्रॉम द बॉडी इशारापासून दूर खेळलाय. चेंडू जातोय डीप बॅकवर्ड पॉइंट रीजन मध्ये. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना खूप चांगला स्ट्रोक. 2 धावा मिळतील. 2 धावांना टीमची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचते 32 या आकड्यावर. आता 4 बॉल आणि 4 बॉलमध्ये करायची अजूनही 7 धावांची आवश्यकता. कंपल्सरी ड्रेसिंग, कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. कोण जिंकेल त्याकडे लक्ष असेल. शेवटची ओव्हर. साहिल गोलंदाजी ट्रॅकवर. शिरूने खूप चांगली गोलंदाजी, खूप चांगली फलंदाजी केली. पुन्हा एकदा स्ट्रोक लगवला जातो. कव्हर रीजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एकच धाव मिळते. बराच कालावधीनंतर प्रतीकला स्ट्राईक मिळते. प्रतीककडे क्षमता आहे. 3 बॉलमध्ये 6 धावांची आवश्यकता. 3 गेंदे 6 रन्स, 6 रन्स 3 गेंदे. तीन बॉल 6 धावांची आवश्यकता. हा सामना कोण जिंकेल हेमंत पाटील अगदी चर्चा करत असताना अनेक फटका अगदी जातोय. अगदी बॉलने टर्न घेतलाय. चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट रीजन मध्ये. टर्न झालाय कव्हर रीजन मध्ये. 2 धावा मिळतील. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावाने आता इक्वेशन बदललंय. आता 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 4 धावा, 4 धावा 2 चेंडू. वॉट अ मॅच. पैसा वसूल सामना. पहिला सामना देखील असाच रंगतदार झाला होता. 1 चेंडू मध्ये 2 धावांची आवश्यकता असताना षटकार लगवला. सूरजने षटकार लगवला होता. आता 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. सुपर मॅच. लाजबाब सामना. सगळ्यांचं लक्ष वेधले या मॅचने. प्रतीक स्टॅकेंडवर आहे. प्रतीकडे क्षमता आहे, एबिलिटी आहे. साहिलने देखील चांगली गोलंदाजी केली या ओव्हरमध्ये. त्यामुळे या 2 बॉलवर कशा पद्धतीने गोलंदाजी करेल याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. 2 बॉल 4 धावांची आवश्यकता आहे. फटका चांगला आहे. फेकलाय सीमारेषी पलीकडे. फिनिशिंग टच देत असताना प्रतीकच्या बॅट मधून येतोय षटकार आणि हा सामना संपलाय. हा सामना जिंकलाय सोमान स्मॅशर टीमने. वेलपेड टीम सोमान स्मॅशर. आणि या मॅचचा हिरो ठरलाय तो म्हणजेच शिनू, ज्याने 1 षटक 1 धाव खर्च केलून 1 गडी बाद केलेत आणि महत्वाच्या धावा केल्या तब्बल 10 धावा. शिनू ठरलाय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. चला दुसऱ्या मॅचला सुरुवात होईल. कमेंट्री बॉक्स मध्ये केला जाईल. बदल ऐकूया उमेश म्हात्रे सरांच्या वाणीतून या मॅचची कहाणी. धन्यवाद.